नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज गेलो होतो आरवच्या स्कूल युनिफॉर्मची खरेदी करण्यासाठी. तसं तर आमची ही आता तिसरी वेळ आहे यायची मार्केटमध्ये, म्हणजे ह्या शॉपमध्ये. एप्रिललाच त्याचं सेक्शन सुरू झालेलं आहे आणि आता त्याची हाईट वाढती आहे, तर त्याला मागचे ड्रेस पण चांगले आहेत लास्ट इयरचे, पण त्याच्या हाईटमुळं त्याला येत नाही आहेत, तर घ्यायचे होते. आणि स्कूल जिथं रेफरन्स देतो आपल्याला तिथंच ते त्यांची खरेदी करावी लागते. स्कूल ड्रेस, शूज ते त्यांचं ते आहे. स्कूल काही जबाबदारी घ्यायला तयार नसतं. त्यांनी फीज घेतात आपल्याकडनं, पूर्ण पेमेंट घेतात ते, आणि मग ते शॉप ओनर आणि तुम्ही पहा तिथून ते सांगतात की झालं आहे अवेलेबल, तुम्ही जाऊन व्हिजिट करा. आणि इथं प्रत्यक्षात आलं तर एक गोष्ट मिळते, एक नाही. आता मागे 2 वेळ तर काही मिळालंच नव्हतं, टाय वगैरे मिळाली नव्हती. यावेळेस कमीत कमी 2 शूज आणि 2 सॉक्स त्याचे अवेलेबल झाले, जे की त्याचा रेग्युलरचा एक स्कूलचा शूज आहे जो ब्लॅक कलरचा असतो, आणि व्हाईट कलरचा जो त्याचा स्पोर्टचा असतो. तसं रोटेशननुसारच त्यांचे रोज एक असं चाललेलं असतं यूज करण्यासाठी त्याचं. आणि जे शर्ट वगैरे त्याचं कॅज्युअल जो युनिफॉर्म होता रेग्युलरचा, तो त्याच्या साईजचा अवेलेबलच नव्हता. पॅन्ट अवेलेबल नव्हती. म्हणजे असं कसं त्यांनी त्यांनी काही जबाबदारी घ्यायलाच तयार नाहीत. मंडेला देऊ, फ्रायडेला देऊ, असं करून करून 2 वेळा झालं होतं. आज तिसरी वेळ होती आमची यायची. मग आहो आले होते. आहो म्हटले आज मीच येतो तुमच्यासोबत, बघू नक्की काय प्रॉब्लेम आहे तो. तर आज पण त्याचे काही ड्रेस युनिफॉर्म अवेलेबल झाले नाहीत. आणि तसं तो थकून येतो, म्हणजे 3:30 पावणे 4ला घरी येतो. त्याला 1 तासच मध्ये गॅप असतो. नंतर त्याची ट्युशन असते, क्लास असतो, आणि तो एवढा थकून येतो ना, तर आम्हालाच वाटत नाही की त्याला कुठं बाहेर आणावं, किंवा त्याला थोडं रेस्ट किंवा थोडं TV वगैरे बघून फ्रेश करण्याचा आमचा प्रयत्न असतो, किंवा थोडा आराम. पण आज त्याला मला पर्यायच नव्हता, कारण स्कूलमधनं पण कंटिन्यू मेसेज येत होते. आणि त्याचे शूज वगैरे आहेत, पण त्याला आता व्यवस्थित आहेत ते, कारण ब्रँडेडच घेत असतो आपण. स्कूलचे चांगलेच क्वालिटी देतात हे शॉपवाले, पण त्याला ते येत नव्हते म्हणून घेणं मस्ट होतं. आणि आजकाल मुलांचं कसं झालं आहे, जे पाहिजे ते पाहिजेच, ते पेशन्स ठेवत नाहीत. सगळ्याच मुलांचं तसं झालं आहे. आणि आपल्या वेळेस तसं नव्हतं. आपण थोडं पॅरेंट्सची कॅपेबिलिटी बघूनच आपण पण हे करत होतो. पण आत्ताच्या मुलांचं तसं नाही आहे. त्यांना जेव्हा स्कूल सांगतं त्यावेळी ते पाहिजे असतं. तसं तर मुलांची चूक नसते. आपण पॅरेंट्स आहे, आपल्यालाच मुलांना बेस्ट द्यायचं असतं. एज्युकेशन असेल किंवा कुठल्याही गोष्टी द्यायच्या असली तर आपण बेस्ट देत असतो. त्याच्यानंतर आम्ही चाट खायला आलो, जो की माझा खस्तानी रगडा फेवरेट आहे, तो घ्यायला आलो. पण आरव तसा नाराजच होता, कारण त्याला एकतर तो स्कूलमध्ये थकून आला, आणि परत त्याचं ते काम पण झालं नाही, युनिफॉर्म पण अवेलेबल झाले नाहीत. तसं तर आम्ही घेण्यासाठीच येतो आहे, पण आता अवेलेबल होत नाहीत, त्यात कोणच काही करू शकत नाही. आणि मुलांचं कसं झालं आहे, त्यांना पाहिजे असतं. आणि पॅरेंट्स जे कॅपेबल आहेत पॅरेंट्स, ते तर देतच असतात. पण हल्ली काय झालं आहे, जे कॅपेबल नाहीत ते पण पॅरेंट्स आपल्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कुठलेही वडील असेल, आई असेल, मुलासाठी कुठलाही स्वार्थ ठेवत नाही मनात, निस्वार्थपणे करत असतात. आपल्याला माहीत नसतं ती मुलं आपल्यासोबत पुढं कसं आपल्याला सांभाळून घेणार आहेत का, आपल्यासोबत राहणार आहेत का. आणि पुढं आपण एक पेन्सिल असेल, पेन असेल, किती केअरनी यूज करायचो. बरेच महिना असं बरेच दिवस यूज करायचो. पण आजकाल तसं नाही आहे. मुलांना साध्या पेन्सिल, तर शार्प करायची पेन्सिल तर आरवला नकोच असते, त्याला लीड पेन्सिल हवी असते. 2 दिवसाला लीड बॉक्स पाहिजे असतो. असं असतं आहे मुलांचं. त्याच्यानंतर आम्ही इथं स्टेशनरी मध्ये आलो. थोडंसं आरवचं प्रोजेक्टचं साहित्य पण घ्यायचं होतं. आणि तसं तर आम्ही घेऊन गेलेलो आहे, एप्रिलमध्येच त्याचं सेक्शन सुरू झालं आहे. पण त्याचं कसं असतं, जे नवीन आलं आहे ते घ्यायचं. प्रोजेक्टच्या साहित्यासाठी आलो होतो. इथं नवीन टिफिन्स होते, पाऊच होते, कंपास होते. आणि त्याच्याकडे बरेच आहेत, आरवकडं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कंपास आहेत, पाऊच आहेत. पण त्याला इथं नवीन दिसलं की ते घ्यायचंच होतं. आणि टिफिन्सचं तर आत्ता कसं प्लॅस्टिकचं त्याच्या स्कूलनं पूर्ण बॅन केलं आहे. बॉटल असेल, टिफिन असेल तर स्टीलच अलाउड करतायत ते. आणि त्याच्यानंतर मुलांचं आहे तसं की कॅपेबिलिटी असेल तरी पॅरेंट्स करतात. आणि माझं असं असतं की मला तरी असं वाटतं की जे आहे स्टॉकमध्ये ते यूज करून घ्यावं अगोदर, नंतर नवीन घेऊ. पण मग मी म्हणत होते त्याला, आरव तुझ्याकडं आहे तर तू कशाला रिपीट तेच घेतो स्टॉकमध्ये. तर त्याच्या अगोदर त्याच्या पप्पांचंच असं असतं की घेऊ दे त्याला, स्टॉकमध्ये राहिलं तर काही प्रॉब्लेम आहे, नेक्स्ट इयरला यूज होईल किंवा नंतर यूज होईल. तू कमवायचं कशासाठी.
मग माझं म्हणायचं असं की मुलांना काही माहीत नसतं नर्सरीत की आपण कुठलं एज्युकेशन घेतो आहे किंवा कोणतं स्कूल आहे आपलं. ते पॅरेंट्सलाच बेस्ट द्यायचं असतं. आपल्याच त्या जबाबदाऱ्या असतात आणि आपणच कुठेतरी ते जबाबदार असतो की मुलांना हट्टी बनवण्यासाठी म्हणजे हे करत असतो आणि पाहिजे असते त्यांना त्या गोष्टी देत असतो आपण. एक वडील म्हणून निस्वार्थपणे आपण, आई म्हणून निस्वार्थपणे आपण त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असतो. माहीत नाहीत ते आपल्यासोबत पुढं म्हणजे त्यांना त्या गोष्टीची जाणीव राहणार आहे का. आणि माझं हेच ह्यांना सांगणं असतं की आहे त्याच्याकडे त्या गोष्टी का घ्यायच्या. तर त्यांचं म्हणणं असतं की म्हणजे घ्यायचं तर म्हणजे कमवायचं कशासाठी हे पण आहे. तसं तर जीवनात जगायला पण शिकलं पाहिजे माणसाने. जीवन प्रत्येक वेळेसच हे करायला नाही पाहिजे. पण ठीक आहे, मुलांना पण मग त्याची जाणीव पण राहिली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर आमचे पण दोघांची पेंडिंग बरीच मार्केटमधली कामं असतात. आम्ही दोघंच राहतो तर बऱ्याच वेळा असं होतं की येणं होत नाही. मग आहोसोबत असले तर मग बरीच कामं आमची होतात दोघांची पण. डॉक्युमेंट अपडेट, आता आरवचं नवीन म्हणजे स्कूल सेक्शन सुरू झाले तर बरेच डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात. त्याची अपडेट चालू होती इथं. नंतर मोबाईलला दोघांच्या पण ग्लास बसवून घ्यायच्या होत्या, कवर घ्यायचे होते. तसे तर माझे 2-3 कवर झालेले आहेत. कारण आरव कवर ठेवत नाही, कवर काढूनच त्याचं म्हणजे मोबाईल घेणं हे ते चालू असतं, त्याच्या हातात असतो मोबाईल पण. तर म्हणजे आपण आपलं कर्तव्य करत असतो निस्वार्थपणे. त्याची मुलांना कुठेतरी जाणीव असायला पाहिजे, हे असं मला तर वाटतं. आणि तुमच्यासोबत असं होतं का की ज्या कामासाठी गेलाय ते काम बाजूला ठेवून तुम्ही दुसरी कामं करून येता? असं माझ्याबरोबर तर म्हणजे होतं बऱ्याचदा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तो नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणजे तुमच्या झाली का मुलांची स्कूलची शॉपिंग नक्की सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ. श्री स्वामी.